नेते होतात तेव्हा 50% मतं तुम्ही घेतलेली आहेत आणि एकीकडे एक मनसे 50% मतं घेणारी आणि दुसरीकडे 5 पक्ष एकत्र आणि हे असताना देखील त्यांना खूप मोठेपणा वाटतो आम्ही जिंकलो. कसे जिंकलात? माझा प्रश्न आहे तुम्हाला. 5-5 जण एकत्र येऊन एका वाघाची शिकार करताय आणि त्यांना त्याचा अभिमान आहे. म्हणजे 5 भेडिया मिलके एक शेर को मारा असं मनसेची स्थिती आहे की याला अभिमान वाटतं. आम्ही 5 जणांनी मिळून मनसेचा पानिपत केला. अहो एकटे या. मग तुमचं पानिपत नाही केलं तर आम्ही पण गप्प बसणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी होतील. मी परत सांगतो, आम्ही दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत. ते काही निवडणुका जिंकाव्यात आणि हा एक पार्ट आहेच, कारण कार्यकर्त्याला पण तो विजयी गुलाल पाहायचा असतो. पण आज हे दोघं भाऊ एकत्र आले ते मराठी माणसासाठी आले. महाराष्ट्राचा जो काही वाटोळं मागच्या 2.5-3.5 वर्षात त्या लोकांनी केलं आहे ना, त्याच्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र आले. तो निवडणुका येतील जातील, पुन्हा निवडणुका येतील. म्हणजे मी 2019ला पण निवडणूक लढलो, 2024ला पण निवडणूक लढलो. सो निवडणुका जातील येतील. आम्ही काम तेच करतो जे आधी करत होतो. पण यावेळी अधिक कॉन्फिडंट आहात? आम्ही प्रचंड नेहमीच असतो. आशावादी राहिलं पाहिजे. आणि बाळासाहेबांनी जे काय शिकवलं, बाळासाहेबांनी सर्वसामान्य घरातला तरुण पोरगा आज आमदार बनवला, खासदार बनवला, मंत्री बनवला, महाराष्ट्राच्या उच्च पदावर नेले, देशाच्या उच्च पदावर नेले, मुख्यमंत्री दिले. अनेक गोष्टी बाळासाहेबांनी दिल्या. ती सगळी मुलं काही घरनं राजकीय नेत्याच्या पोटातनं जन्म घेतलेली नव्हती ना. ही सर्वसामान्य आईच्या पोटातनं जन्म घेतलेली ही मुलं होती. सो आम्हाला खात्री आहे की राजसाहेब पण आम्हाला जिथे जायचं तिथे घेऊन जातील. वेळ लागेल. आजही आम्ही आणि आमच्याकडे जी मुलं आहेत ना, तुम्हाला सांगतो, ही सगळी 22-23 वर्षाची मुलं 2006-07ला मनसेत आली. आज ती सगळी मुलं 40, 42, 45 वयाच्या गटात आहेत. त्यामुळे त्यांना पण काही घाई नाही आहे. त्यांचं राजसाहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना माहिती आहे की साहेब आमच्यासाठी जे हवं आहे ते सगळं करतील.